प्रिय विद्यार्थ्यांनो, मी गजाला शेख आपल्या सर्वांचं यसे सायन्स अकॅडमीमध्ये स्वागत करीत आहे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला होता की लॉकडाऊनमुळे शाळा सुरू झालेल्या नाही आहेत आणि अभ्यासाचं कसं. त्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि माझ्या विद्यार्थ्यांची अभ्यासाची चिंता कमी करण्यासाठी हा यूट्यूब चॅनल मी सुरू केला आहे. या यूट्यूब चॅनलमध्ये मी सायन्स म्हणजेच विज्ञान विषयाचे सर्व क्लासेस अपलोड करेन, जेणेकरून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचा अभ्यास करावयास सोपा व्हावा आणि विज्ञानाची आवडसुद्धा निर्माण व्हावी. बरेचसे विद्यार्थी विज्ञान फक्त 10वी पुरतं अभ्यासतात आणि नंतर कला क्षेत्रात गेल्यानंतर विज्ञान कामाचं नाही आहे असं त्यांना वाटतं, पण असं नाही आहे. कारण विज्ञान जगण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला नेहमी मदत करत असतो. त्यासाठी विज्ञान विषयाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना आवडावा, या पद्धतीने आपण यसे सायन्स अकॅडमीमध्ये विज्ञानाचा अभ्यास करू. या व्हिडिओमध्ये मी सायन्स सब्जेक्टचा ओव्हरव्ह्यू म्हणजेच 10वीसाठी विज्ञान विषयाची वर्गवारी कशा पद्धतीने केलेली आहे हे सांगणार आहे. हे माझे जे व्हिडिओज आहेत हे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे मराठी आणि सेमी इंग्लिश मीडियमसाठी तसेच स्टेट बोर्डच्या इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आपण सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही विषयाची तयारी करताना त्या विषयाला कशा पद्धतीने वर्गीकृत करण्यात आलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे, हे समजणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा आपल्याला कळतं की ॲक्च्युअलमध्ये कशा पद्धतीने विषयाची वर्गवारी डिस्ट्रीब्यूशन करण्यात आलेली आहे, तेव्हा अभ्यास करायला सोपा होतो. म्हणून माझ्या पहिल्या व्हिडिओचा विषय हा ठेवलेला आहे मी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया विज्ञान विषयाला स्टेट बोर्डने, महाराष्ट्र स्टेट बोर्डने कशा पद्धतीने वर्गीकृत केलेलं आहे. तर सामान्य विज्ञान किंवा 10वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पुस्तकाचा वर्गीकरण जो आहे तो 2 वर्गामध्ये, 2 क्लासमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे. थेरी जी 80 मार्कासाठी असेल आणि प्रॅक्टिकल जे 20 मार्कासाठी असेल. आता थेरीचे जे 80 मार्क्स आहेत त्यांना परत वर्गीकृत डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेलं आहे. ते या पद्धतीने: सेक्शन ए 40 मार्कासाठी आणि सेक्शन बी 40 मार्कासाठी. म्हणजेच भाग अ 40 मार्कासाठी आणि भाग ब हे 40 मार्कासाठी. आता भाग 1 जो आहे म्हणजे सेक्शन ए, यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री स्टेट बोर्डने अभ्यासासाठी ठेवलेलं आहे. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र आणि केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र हे सायन्स आणि टेक्नॉलॉजी विज्ञान विषयाच्या भाग 1 मध्ये आहेत. विज्ञान विषयाच्या भाग 2 मध्ये म्हणजेच सेक्शन बी मध्ये बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंट म्हणजेच जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र यांचा अभ्यास ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर जो प्रॅक्टिकलचा भाग आहे म्हणजेच ज्यासाठी 20 मार्क ठेवण्यात आलेले आहेत, त्या प्रॅक्टिकलचे 20 मार्क थोड्याशा वेगळ्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत, वर्गीकृत करण्यात आलेले आहेत. तुम्हाला माहीत आहे का, काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्टेट बोर्डने किंवा आपल्या शिक्षण विभागाने प्रत्येक शाळांसाठी घटक चाचणी कंपल्सरी केलेली आहे, युनिट टेस्ट कंपल्सरी केलेले आहेत. प्रत्येक टर्ममध्ये 2 घटक चाचण्या होतात 10-10 मार्काच्या, म्हणजेच 20 मार्काच्या. त्या 20 मार्कामधून 10 मार्क आणि प्रॅक्टिकलचे 10 मार्क असे टोटल करून फायनल मार्क्स जे आहेत ते 20 गृहीत धरण्यात आलेले आहेत. म्हणजेच तुमचा विज्ञान विषयाचा पेपर जो आहे तो 100 मार्काचा. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर 100 मार्क्स. ते कसे वर्गीकृत करण्यात आलेले आहेत तर आपण मागे पाहिलो की 80 मार्क हे थेरीसाठी आणि 20 मार्क हे प्रॅक्टिकलसाठी. आपण पुढच्या क्लासमध्ये स्टेट बोर्डचा पेपर पॅटर्न
ठीक आहे. आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डने कशा पद्धतीने पेपर ऑर्गनाईज केलेले आहे हे पाहणार आहोत. त्याचसोबत स्टेट बोर्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे हे आपण पाहणार आहोत. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज डू जॉइन अस इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू टू ऑल. आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी ऑल द बेस्ट. You always do what you want